प्रॉपर दिल्ली स्ट्रीट फूड. एक व्ह्यूअर्सला तुला बघायचं, व्ह्यूअर्सची तुला काळजी नाही. वैष्णवी वहिनींना सोडून चालू आहे ना तुमचं वहिनी. मम्मीचं फेवरेट फूड काय? भेंडीची भाजी. हळूहळू धडकायचं वहिनी. खरंच प्लीज या. हॅलो. मला यायला खरंच काय नाही. मग कुठे अडायले आता? एकदा म्हणता यायला काय नाही. वहिनी सिरियसली खूप अरेंजमेंट्स केलेत तिथं. ब्रेकफास्ट वहिनी माहिती तर म्हणल्या निवांत झोपलेले ती गवी. खरंच बरं नाही वाटत. बरं डॉक्टर घेतलाय तुमच्यासाठी खास. गाडी डॉक्टर आहे. मी 6:30ला उठत नाही. मी तुम्ही येणार म्हणलं मी खास 6:25ला उठून आवरले. मला ऐकू येईल का मी काय बोलायला? याली की आता तर स्पष्ट आले हो. मग अशी सुरुवातीला कॉलला जरा नरम होता आवाज. तुला माहितीये मी किती महिन्यानंतर ब्लॉगिंग करालोय? तुझं नाव काय? तुझं पुत्तर राजू. खुशी काय नाव आहे त्याचं? थांब की थांब. किती महिन्यानंतर भेटालोय. माक्षी बॉय बोल. सोडली दर दर दर. बघा जय तिकडे. अरे चला कोण येते बाय म्हणा. इकडं हळूहळू धडकायचं. अटॅक जेवर. जेवर अटॅक. जेवर अटॅक. जेडा ऑन कॅमेरा आल्या. चेल्सी ये इथं. चला 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 चल. आता चावतोयस. सेट सेट स्टे. गुड गर्ल चेल्सी. मॅक्स चल माग. सेट सेट. हँडशेक हँडशेक. गुड बॉय गुड बॉय. चेल्स इकडं. सेट सेट. सर साईडला सरक. तुझं झालं. गप ना तिला छो. तुला देऊ मार. देऊ मार. देऊ देऊ. खुशी लाजा वाटायला पाहिजे तुला. अजून कुत्र्यांना घाबरतीस. लाजा वाटायला पाहिजेत त्यांच्या राऊंड. जरा सोड तिला तिच्या अंगावर. काय मग दोघींचं बॉन्डिंग कसं चालू आहे दिल्लीमध्ये? द सायलेन्स हेज इट ऑल. द सायलेन्स हेज इट ऑल. काय बोला ना कसं चालू आहे बॉन्डिंग? एवढी खुश दिसना तू म्हणून म्हणलं. आणि वैष्णवी वहिनींना सोडून चालू आहे ना तुमचं म्हणून विचारलं. तुला माहितीये मम्मी गेले वर्षानुवर्ष तीच काम आहे माझं. वहिनी तुम्हाला पटणार नाही. मी वैष्णवी वहिनी मम्मीची एवढी भांडणं लावलेत. फर्स्ट भांडण. फर्स्ट भांडण. सासू चिडल्या. सासू चिडल्या. करेक्ट नाही एवढं सगळं चान्स मिळतोय. काय करलाय? हा बाई कॉल करूया. हॅलो हॅलो. हा बोला ना. कुठं आहे तुम्ही? वाकडच्या मॉलला आहे आम्ही म्हणजे कोण? मी अम्मू साहेब. एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती. हा बोला. आम्ही सगळेजण इथं आहे. कुठं इथं?
दिल्लीत हो, वहिनी, डॅडी, मम्मी, विजदा, तर काल आता पिंदा, अमरेंद्र सगळ्यांची चर्चा झाली, मी होतो. आणि एवढं सगळं होऊन तुम्हाला कोण विचारण झाले बघा. चांगला नाही विचारलेलं. आता फोन स्पीकर आणि तुम्हाला मम्मी, डॅडी आणि वंजिरी वहिनी ऐकायला लागले. वहिनी, अमरेंद्र कुठं आहे? व्हिडिओ कॉल कर की त्याला. काय प्रतिक्रिया वक्तव्यावर? आला काय? भांडणं 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 वगैरे व्हिडिओ करायला. शांत का झालंय? तर तुम्ही दोघी म्हणताय 7 महिने झाले, माहिती आहे आता सगळं. तर मी जनरल गोष्टी विचारतो एकमेकींबद्दल. तुम्हाला माहिती आहे का? बघूया. मम्मीचं फेवरेट फूड काय? हे असले बरं. मम्मी भेंडीची भाजी आवडते. हां, जोरात बोल जरा. भेंडीची भाजी. या रेस्टॉरंटचं नाव प्रेमदा ढाबा आहे. आणि म्हणजे हे ॲक्च्युली त्या रेस्टॉरंटचा पार्ट नाही, तरी मी दाखवतो. हे कोणसा क्या है ये? भैया नाम क्या है? नाम चंगेजी. हे आहे प्रॉपर दिल्ली स्ट्रीट फूड. तर आम्ही जेव्हा केव्हा फुल फॅमिली दिल्लीला येतोय तेव्हा आम्ही प्रेमदा ढाबाला येतोय. आणि हे प्रेमदा ढाबा आहे. आता ये इकडे व्ह्युअर्सला तुलाच बघायचं. व्ह्युअर्सची तुला काळजी आहे ना, बस इकडे. अमरेंद्रचा तो व्हिडिओ बघितला? तू वाईट शिकवतेस. गणपती व्लॉग गणपतीच्या वेळेस केला. अमरेंद्रला घेऊन जाऊन गणपती आणले होते घरी. तो लास्ट व्हिडिओ होता चॅनलवरती. हा म्हणजे सिरीज होती पण ब्लॉग. हा ब्लॉग लास्ट गणपतीच होता. खूप महिने झाले. This is what I wanted to tell. काय? Ladies put it in the right word. हे करोलबाग मधलं प्रेम ढाबा म्हणून एक छोटंसं खूप छोटं जॉईंट होतं. आता जरा हे चांगलं झालं आहे. इथं पहिल्यांदा मी खासदार जातो तेव्हा बघायचो, माझ्या एका मित्राने दाखवलं होतं. त्यावेळी मी रस्त्यावर उभारून खात होतो. आम्ही बसायला जागाच नव्हती ॲक्च्युली रेस्टॉरंट. खूप रश म्हणजे खूप रश. आज जरा कमी आहे. नंतरही रेस्टॉरंट इथलं कलमी कबाब जे आहे हे मला वाटतं भारतात कुठेही अशा पद्धतीचे कलमी कबाब. नंतर काली मिर्च अद्रकी कबाब एक आहे, ते पण सुपर फॅन्टास्टिक. फिश आपल्याला वाटते की फक्त कोस्टल एरियाजमध्ये फिश चांगला मिळतो. नंतर फिश अस्सल फिश खायचं असेल दिल्लीला खरंच दिस इज द प्लेस. फिश है सुरमई फिश खत्म अगर काटे की है बिगर काटे की है. बिगर काटे की. बिगर या विथ बिना काटे की हां बिना काटे की. फ्रेश आहे. 100%. ऑथेंटिक बटर चिकन खायचं असेल तर या जागेवरती येऊन त्याने बटर चिकन माउथ वॉटरिंग आणि वर्ल्ड्स बेस्ट प्लेस. तोंडात पाणी. कलमी कबाब आहे आणि हे तूप आहे दिल्ली स्टाईल. TTMM नाही, MTMM. हे उगाच दाखवायला. PTM च आहे. एक बाईट घे मम्मी नुसतं. ह्यात बटर बघ मम्मी. ऑथेंटिक बटर चिकन खायचं असेल तर या जागेवरती येऊ. बर तू ते सोडा. तर तू सांग, तुला झाले सर्दी, झाला खोकला आणि आलेस खायला आईस्क्रीम. सर्दी म्हणजे अँटीबायोटिक्स आईस्क्रीम काय प्लीज छोटंसं आईस्क्रीम आहे. फक्त 4 स्कूप पाहिजे. हॅलो एव्हरीवन. आज माझ्यासाठी खूप स्पेशल डे आहे. कारण
आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही सगळ्यांनी माझ्या चॅनलवरती बघितला की कोल्हापूरसाठी रिसेंटलीच काही महिन्यापूर्वी मी 25 कोटी रुपयाचा निधी आणला होता आणि आज मी त्या सर्व कामांची पाहणी करत आहे जाऊन. म्हणजे अनेक कामं आहेत जी सुरुवात झालेली आहे, अनेक कामं आहेत जे संपलेले आहेत आणि अनेक कामांची आता सुरुवात होणार सुद्धा आहे. तर मोस्टली हा जो सगळा फंड आहे तो रस्त्यांसाठी वापरला जात आहे, पण अनेक ठिकाणी मी सकाळपासून ठिकठिकाणी जाऊन सगळ्या कॉन्ट्रॅक्टर्सना घेऊन ते काम कसं करतायत, काय करतायत ते समजून घेत आहे, शिकण्याचा प्रयत्न करत आहे आणि खूप इंटरेस्टिंग प्रोसिजर आहे ही सगळी. त्यामुळं रस्त्यांच्या ह्या कोल्हापूरचे गेले अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या प्रश्नाला सन्माननीय खासदार माझे वडील धनंजय महाडिक साहेबांच्या माध्यमातून हे आता शक्य होत आहे कोल्हापूरमध्ये. ह्याच्याबद्दल मला फार आनंद आहे. मी सकाळपासून लिटरली सांगतो ते रोलर वगैरे पण चालवला, ते सगळी जी प्रोसेस आहे ती समजून घेत आहे आणि इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. तर आता मी तुम्हाला काही ठिकाणी जिथं उद्घाटन होत आहे ते सुद्धा दाखवतो. कित्येक वर्ष हा रस्ता बिलकुल नव्हता. आज कृष्णराज भैयांनी हा रस्ता खूप छान एकदम व्यवस्थित केला आहे. आमच्या लहान मुलांना सायकलिंग वगैरे खूप व्यवस्थित अतिशय सुंदरपणे करता येतात. असं झालं की पहिल्यांदा असं कोणीतरी आमच्याकडे आलं आणि देखरेख करून गेलेलं कामाची, त्यांच्याकडनं पावती मिळाली आम्हाला. त्यांचे यूट्यूबला जे ब्लॉग आहे ते आम्ही फॉलो करतो, त्याप्रमाणे ते काम पण करतात. ते स्वतःहून आले इथं आणि कॉलनीचे प्रश्न जाणून घेतले. असं नाहीये घेतले आणि फक्त तुम्हाला बरं वाटावं म्हणून बोलले असं नाही. त्याप्रमाणे त्यांनी पाऊल उचललेलं आहे आणि त्याचं पहिला शुभारंभ म्हणून हे रोड केलेले आहे. कमी एक्सपिरियन्समध्ये सुद्धा त्यांना इतकी मोठी जाण आहे. बाकीचे सुद्धा प्रश्न त्यांनी अगदी कळकळीने ते मनावर घेतलेले आहेत. खरोखर मी त्यांचं कॉलनीतर्फे मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना कॉलनीतर्फे मी धन्यवाद देतो. ह्या गल्लीला अक्षरशः दुर्लक्षित गल्ली, रस्ते नव्हते, ठिकठिकाणी खड्डे, लहान मुलं, म्हातारी माणसं, आजारी माणसं यांचा सगळा प्रॉब्लेम होता. चालायचं कसं, गाड्या वगैरे चिखल उडवत, घाण उडवत जायची. पण आता महाडिक साहेबांनी हे केलं आणि अतिशय त्यांच्या मनापासून आमच्यावर उपकारच झाले. जवळ आमचा जन्म इथं झाला आहे. आम्ही सगळे चढ उतार ह्या गल्लीच्या प्रगतीचे बघितले, पण आले कधी वरती गेला नव्हता. आता मला अपेक्षा आहे यांच्याकडून की तो असाच वरती जाईल. पण आता कसं वाटते रस्ता झाल्यावर? सगळी खुश आहे. एवढ्या वर्षानं 50 वर्षानं 2 वर्ष पूर्वी येऊन गेली. मला सफाई कामगारांच्या विचारलं, आमची गल्ली भूगोलात नाही काय, इतिहास जमा झाली काय ते तरी सांगा, कारण कुणीच नाही येत. मग आता कृष्णदादांनी केले, मग तुम्हाला कसं वाटते? हे महत्वाचं. अतिशय धन्यवाद मनापासून. तर मी अनेक लोकांशी बोलताना मला समजते की इथलं ॲक्च्युली प्रॉपर प्लॅनिंग करणे, त्याचं इम्प्लिमेंटेशन कशा पद्धतीने होते हे फार अनेक वर्ष दुर्लक्ष केलं गेलं आहे. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपले गटर्स, पाईपलाईन्स, रस्ते हे होणं फार गरजेचं असते. कारण रस्ते जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत कुठल्याही शहराचा विकास होऊ शकत नाही. रस्ते हे सगळ्यात बेसिक, सगळ्यात प्रायोरिटीने केलेल्या गोष्टी पाहिजेत.